येस गाइस, वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. नेक्स्ट लेसन चालू करत आहोत. तर नेक्स्ट लेसनचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. So in this session we are going to, or in this lesson we are going to learn about applied microbiology, industrial microbiology, and some products which are used or which are produced using microbes, right? So we are going to learn this chapter simultaneously with the मराठी, राईट. कारण त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते आणखी थोडं नाही तर पूर्णपणे तुम्हाला त्याची गोळ होऊन जाईल. तुमची धडा आहे तुम्हाला ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची. यात शिकणार आहोत आपण उपयोजित सूक्ष्मजीव शास्त्र म्हणजे काय, औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्र म्हणजे काय, आणि उत्पादने कोणकोणती आहेत. तर काही प्रश्न आपल्याला आहेत, जसं थोडे आठवण सांगितलं तुम्हाला कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात आणि कोणकोणत्या सूक्ष्मजीवांचा वापर करून किंवा सूक्ष्मजीव वापरून कोणकोणते पदार्थ बनवले जातात, राईट. कोणता प्रश्न बघा, परत सांगतो तुम्हाला मी. खूप सोपं उत्तर याचं आपल्याला ऑलरेडी माहित आहे. आपल्याला काही पदार्थ आपल्या आवडीचे आपण खात आहोत. So which different microbes are useful to us and which different products can we produce with the help of microbes? So you know very well that कोणकोणते पदार्थ आपण सांगा बरं, कोणकोणते पदार्थ आहेत. तर आपल्या सर्वांना जी आवडते, इडली आहे, डोसा आहे, इडली आहे बरोबर, किंवा डोसा आहे. हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला सूक्ष्मजीवांचा वापर करून पदार्थ बनवतो, ज्याला आपण आंबवण्याची प्रक्रिया बनवतो. त्याचबरोबर अनेक गोष्टी पदार्थ आहेत ते त्या प्रकारे बनवलेले असतात. अगदी आपल्या दुधाचं दही होण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो या ठिकाणी. आणि दुधाचं दही झाल्यानंतर ते दही आपण फेकू देत नसतो. दही सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयोगी असतं. असे अनेक पदार्थ आहेत, त्याचा सर्वांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत. चला जाऊया धड्याकडे. आता काय आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, याचा तुम्हाला डिफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी गाइस? So branch of biology. It is a branch of biology. Branch म्हणजे काय, शाखा, right? It's a branch of biology in which study of enzymes related to some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed. Is called applied microbiology. The study is used for society and various products like food and medicines are produced on large scale with the help of microorganisms. तर जे काही बरेचसे मेडिसिन्स आहेत किंवा काही वेगळ्या प्रकारचे अन्न आहेत, अन्न पदार्थ आहेत, या सूक्ष्मजीवांचा वापर करून बनवले जातात. परत सांगतो बघा, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय. आताचे काही आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विक्रिया असतात, प्रथिने असतात. उपयोजित अनुवंशशास्त्र किंवा रेन्वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला आपण काय म्हणतो, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यांसारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. याचं काय झालं, याला म्हणतात अप्लाइड मायक्रोबायोलॉजी किंवा उपयोजित सूक्ष्मजीव शास्त्र. इंडस्ट्रीमध्ये काय होतं बघा, इथे इंडस्ट्रीचा अर्थ काय होतो बघा तुम्हाला, की द सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब. सूक्ष्मजीवांचा वापर करायचा, मग कसा करायचा, कमर्शियल करायचा. इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, social and environment related processes and products are included. So various microbial processes useful for this product purpose are carried out. इथे फक्त इंडस्ट्रियल लेवलला सूक्ष्मजीवांचा वापर केला जाताना म्हणतात औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्र. काय म्हणतात त्याला, औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्र. तर सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र यामध्ये आर्थिक, सामाजिक, पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या आणि उत्पादने यांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. गणेशराव आलेले आहेत वाटतं, येऊन असू आला तर मध्येच यामध्ये उपयुक्त असणं खरं सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. नेक्स्ट काय बघा तुम्हाला इथे. आता यामध्ये तुम्हाला औद्योगिक सूक्ष्मजीवांचे विविध पैलू दिले आहे किंवा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जे आहे त्याचे मेन फीचर्स काय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे काय ते पण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, व्हॉट आर द मेन फीचर्स. फर्स्ट, various productions with the help of fermentation process. एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन हे सगळे जे पदार्थ आहेत ते फर्मेंटेशनने बनतात आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. Raw material for chemicals, enzymes, nutrients, medicines, etc.
यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. सूक्ष्मजीवांचा यासाठी सुद्धा मोठा उपयोग होतो. गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, आणि इव्हन फॉर पोल्युशन कंट्रोल. राईट, इव्हन फॉर पोल्युशन कंट्रोल. काय काय पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. याचे पैलू असे असतात बघा, कारण आपण म्हणतो पण हे सूक्ष्मजीव आपल्याला दिसत नाही डोळ्यांना, पण त्यांचे खरंच खूप चांगले पण उपयोग आहेत, आणि म्हणतात ना ते आपल्याला हार्मफुल पण आहेत आणि युजफुल पण आहेत. ते आपल्याला अपायकारक पण आहे आणि उपायकारक पण आहे. तर काय पैलू आहेत? पहिलं, किण्वन प्रक्रिया जी होते त्याला फर्मेंटेशन म्हणतात. अगदी आपण जे इडली डोसा वगैरे पीठ जे भिजून ठेवतो ना, त्याला पण ती जी प्रोसेस होते किंवा जी प्रक्रिया होते त्याला किण्वन प्रक्रियाच म्हणतात, फर्मेंटेशनच म्हणतात. यामध्ये पाव आहे, जो पाव रेग्युलर खातो त्याला ब्रेड म्हणतो आपण, किंवा चीज आहे, वाईन आहे, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल आहे, विक्रे आहेत, अन्न घटक आहेत, औषधे आहेत. त्याचबरोबर कचऱ्याचं व्यवस्थापन करणे, कारण तुम्हाला माहित असेल की कचरा हा कुजतो. आता कचरा म्हणजे कोणता कचरा? जो नैसर्गिक कचरा आहे तो सूक्ष्मजीव कुजवतात. आता हे जे प्लास्टिक आहे किंवा थर्मोकॉल वगैरे हा कचरा कुजत नाही. तो त्यामुळे आता बघा सरकारने तुम्हाला माहित असेल की कचऱ्याचं सेपरेशन करतात, कचरा वेगळा करतो आपण. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. मग तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी, दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो. या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करत असतात? तर त्या ठिकाणी तुम्हाला जेवण नाव तुम्हाला सांगतो मी कोणते बघा. सो वी यूज fermentation process while conversion of milk into yogurt, which microbes are useful in this process. So त्याचं नाव आहे बॅसिलस नावाचे आहे, बॅसिलस पुढे पण आहे त्याचं नाव, ते आपल्या ठिकाणी वापरले जातात, वी यूज. आता वेगळे प्रोडक्ट्स पाहूया. पहिले प्रोडक्ट तुम्हाला दिले डेअरी. कोणतं प्रोडक्ट दिले? डेअरी. तुम्हाला त्याचं या ठिकाणी नाव त्यांचं पाहायला मिळेल. असे बॅक्टेरिया असतात ते तुम्हाला कुठले नाव आहे पुढे. सो बघा, डेअरी प्रोडक्ट्स जे काही आपल्या डेअरीचे प्रोडक्ट्स आपण खातो. So since ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. कारण बघा, दूध हा नाशवंत पदार्थ आहे आणि दुधाचं जेव्हा कन्व्हर्जन होतं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, then it can be stored for a longer time and it can be used in various forms. जसं चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, केफिर आहे, देन नेक्स्ट काय बघा इथे, yogurt, etc. Water content and acidity of the milk changes during formation of these products, and texture, taste, and flavor is improved. तर सर्वांना हे फ्लेवर इज इम्प्रूव्ड. नेक्स्ट बघा, दिस processes are performed on large scale with more skill. For production of most of the milk products, bacteria in milk itself are used. बॅक्टेरिया ऑलरेडी दुधामध्ये बॅक्टेरिया असतात, लक्षात घ्या. दुधात बॅक्टेरिया असतात आणि त्या बॅक्टेरियाच्या ठिकाणी वापरले जातो. सायट्रिक itself are used. Only cheese is produced with the help of fungi. लक्षात घ्या, फक्त जे चीज असतं ते फक्त फंगाचा उपयोग करून बनवलं जातं, पण जे बॅक्टेरिया असतात ते आर यूज फॉर व्हेरियस अदर थिंग्स. सो बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. मिल्क इज पाश्चराइज. काय केलं जातं बघा या ठिकाणी, मी मराठीत सांगणार आहे पण तरी सुद्धा बघा एकदा. फर्स्ट द प्रोसेस इज व्हॉट? मिल्क इज पाश्चराइज. मिल्क पाश्चराइज करतात. तुम्ही जर बघितलं असं, दुधाची पिशवी घेतली तुम्ही, कोणत्याही दुधाची पिशवी घ्या, तर दुधाच्या पिशवीवर लिहिलं असतं पाश्चराइज्ड मिल्क. Pasteurization is a process where milk is heated up to a certain degree Celsius and then it is cooled down rapidly. बरोबर, दुधाला तापवतात आणि त्याला लगेच थंड करतात. ही प्रोसेस आहे. टेम्परेचर वगैरे तुम्हाला सांगतो. सो मिल्क इज पाश्चराइज ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब. जे नको असलेले सूक्ष्मजीव आहेत, अनवॉन्टेड मायक्रोब जे असतात ते डिस्ट्रॉय करतो आपण. काय करतो आपण? त्याला डिस्ट्रॉय करतो, त्याला मारून टाकतो. then it is then fermented with the help of lactobacilli. बघा, मागाशी म्हटलं बॅसिलाई किंवा बॅसिलस, तर हे लॅक्टोबॅसिला असतात आपल्या बॅसिला. लॅक्टोबॅसिला काय आहे? दे आर दी बॅक्टेरिया इन द मिल्क. लक्षात घ्या, हे बॅक्टेरिया आहेत मिल्कमध्ये असलेले सूक्ष्मजीव आहेत, लॅक्टोबॅसिलाई. राईट. नाव इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर जी असते ना, लॅक्टोज शुगर जी मिल्क मध्ये असते, इट इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ऍसिड. लॅक्टोज शुगर इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ऍसिड. अँड मिल्क प्रोटीन्स आर कॉग्युलेटेड. मिल्क प्रोटीन काय होतात? कॉग्युलेटेड म्हणजे त्यांचे काय होतात? ते गोळे तयार होतात. जसं आपण म्हणतो ना, दुधाचं दही बनताना गोळे तयार होतात. दूध कसं असतं? पूर्ण पातळ असतं, पण दुधाचं दही बनताना ते गोळे बनतात, त्याला कॉग्युलेशन्स म्हणतात. विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ऍसिड. ते लॅक्टिक ऍसिड त्याला काय करतं? गोळे बनवतं किंवा कॉग्युलेट करतं. बिसाइड्स कंपाऊंड्स विथ टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. एक्झाम्पल आहे तुमचं डायएसिटाइल हॅज अ फ्लेवर ऑफ बटर. डायएसिटाइल हॅज अ फ्लेवर ऑफ बटर. थोडी प्रोसेस परत रिपीट करतो, मग तुम्हाला आणखी थोडी क्लिअर कट कळेल. सॉरी.
सॉरी गाईज, बघा. सो काय दिलं तुम्हाला, उत्पादने, प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ, पहिला आपल्याला घ्यायचं आहे की डेअरी प्रोडक्ट्स. काय पाहता होता आपण इथे, डेअरी प्रोडक्ट्स. एक सेकंड मला. येस, चल. तर दुग्धजन्य उत्पादने पाहत होतो की पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असे. कोणते पदार्थ, जसं चीज आहे, लोणी आहे, क्रीम आहे किंवा केफीर आहे. केफीर म्हणजे काय, तर शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ. आणि योगर्ट म्हणजे काय, तर विरजन वापरून केलेले दही. योगर्टची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा टीव्हीवर पाहिली असेल. याकुल्ट वगैरे सगळे हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ बनवताना काय करतो आपण, दुधातील पाण्याचे प्रमाण आणि आम्लता याच्यामध्ये बदल होतात आणि पोत व स्वाद, दुर्गंध याच्यामध्ये वाढ होत असते. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे दुधापासून असे पदार्थ बनवले की त्या पदार्थाचा आपल्याला आनंद घेता येतो. आता तुम्ही सर्वांना पनीर हा जो एक पदार्थ आहे, हा पण दुधापासून बनवलेला असतो. पनीरची भाजी वगैरे बऱ्याच वेळा किंवा कधीतरी आपण खात असतो, राईट. तर आता या प्रक्रिया मोठ्या प्रमाणाने अधिक कुशलतेने घडून आणल्या जातात. बहुतांश दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. फक्त चीज उत्पादनामध्ये तंतू कवके म्हणजे फंगाय वापरले जातात. योगर्ट, लोणी, क्रीम या वगैरेंसाठी जी मूलभूत प्रक्रिया ती कशी असते, समान असते. सगळ्यांची प्रक्रिया सेम आहे, फक्त थोडस त्यामध्ये चेंजेस असतात काही उत्पादनानुसार. सर्वप्रथम काय केलं जातं, दुधाचं पाश्चरीकरण करून त्यातील जे सूक्ष्मजीव आहेत ते नष्ट केले जातात. कोणते सूक्ष्मजीव, इतर नको असलेले सूक्ष्मजीव, लक्षात घ्या, इतर किंवा नको सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. नंतर लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या सहाय्याने दुधाचे किण्वन केले जाते. हे बॅक्टेरिया, हे सूक्ष्मजीव, जीवाणू. या प्रक्रियेमध्ये काय होतं, दुधातील जी लॅक्टोज शर्करा असते, लॅक्टोज शुगर म्हणतात त्याला किंवा शर्करा, याचं जे रूपांतर होतं ते कशामध्ये होतं, लॅक्टिक आम्लामध्ये होतं. कशामध्ये होतं, लॅक्टिक आम्लामध्ये. लक्षात घ्या, दूध जर म्हटलं आपण तर दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते आणि दुधाचं जेव्हा दही बनतं तर लॅक्टोज शुगरचं काय म्हणतो किंवा लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक ऍसिड तयार होतं. काय म्हणतं, लॅक्टिक ऍसिड, LA तयार होतं. हा फरक आहे. आणि या लॅक्टिक आम्लामुळे काय होतं, दुधातील जे प्रथिन असतं त्यांचं काय होतं, क्लथन किंवा कॉग्युलेशन होतं. त्याचबरोबर स्वाद आणि सुगंध सुद्धा असलेली संयुगे बनतात. नंतर डायएसिटाईलला लोण्याचा स्वाद असतो. हे सगळे दुधाचे पदार्थ आहेत. पुढे बघा, दुसरी प्रोसेस तुम्हाला दिली योगर्ट. योगर्ट कसं बनवायचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, योगर्ट प्रोडक्ट्स. Yogurt is what? Yogurt is a milk product. Yogurt is what? It is a milk product produced with the help of lactobacilli, that is an inoculant. Inoculant म्हणजे काय, तर वरून आपण टाकतो त्याच्यामध्ये. For maintaining the protein content, condensed milk powder is mixed with the milk to be fermented for industrial production of yogurt. Milk is boiled and once it is cooled, बघा, मिल्क काय करतात, मिल्क इज बॉइल्ड अँड वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर, बॅक्टेरियल स्ट्रेन असतात, म्हणजे जे बॅक्टेरिया असतात ना, कोणतं, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. काय नाव त्याचं बघा, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. हे आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. आता जर बघितलं आपण तर स्ट्रेप्टोकोकस हे जे नाव आहे हे काय, त्याचे जीनस आहे. लक्षात घ्या, काय आहे तर जीनस आहे आणि हे काय आहे तर त्याची स्पीशीज आहे. हे काय स्पीशीज आहे. ही जी पद्धत होती बायनॉमियल नॉमेनक्लेचरची, ही कार्ल लिनियसने ही पद्धत आपल्याकडे आलेली आहे. जर आपण आता म्हणतो की सर आपलं ना, तर माणसाचं नाव पण काय, होमोसेपियन. तर होमो काय आहे तर आपली जीनस आहे, लक्षात घ्या, जनुकीय नाव आहे, आणि सेपियन आपलं स्पीशीज आहे. असं प्रत्येक प्राण्याचं नाव आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे ऑलरेडी झालं पण असेल. तर स्ट्रेप्टोकोकस होमोफिलस अँड लॅक्टोबॅसिला डेल्ब्रुकी. आता हे डेल्ब्रुकी नाही, ऍक्च्युअली हे जे नाव असतं ना, डेल्ब्रुकी वगैरे, तर थर्मोफिलस नाही, पण डेल्ब्रुकी हा एक शास्त्रज्ञाने ते शोधून काढलं होतं. तुम्ही पण काही जर शोधून काढलात सूक्ष्मजीव वगैरे, तुमची नावं तुम्ही त्या सूक्ष्मजीवांना, बॅक्टेरियाला, जीवाणूला, कोणाला देऊ शकता तुम्ही. सॉरी, आर ऍडेड टू इट इन 1:1 प्रपोर्शन. 1:1 म्हणजे काय, एकास एक. म्हणजे जेवढं तुम्ही हे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस घेणार तेवढंच तुम्हाला लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी घ्यायचं आहे. दॅट मीन्स समजा तुम्ही 20 ml घेतलं, सपोज एक्झाम्पल सांगतो तुम्ही, तर हे सुद्धा 20 ml घ्यावं लागतं. म्हणतात 1:1 प्रपोर्शन. The lactic acid is formed due to streptococcus that makes the proteins to gel out, that gives dense consistency to yogurt. Then acetaldehyde-like compounds are formed due to lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. Nowadays, various fruit juices are mixed with yogurt to impart various flavors. त्यामुळे फ्रूट ज्यूस पण मिक्स करतात, त्यामुळे काय होतं, फ्लेवर येतो वेगवेगळ्या
एक्झाम्पल आहे तुम्हाला स्ट्रॉबेरी योगर्ट मिळतं बाजारामध्ये, बनाना योगर्ट मिळतं. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन, राईट? कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. झालं योगर्टच्या बद्दल. सेम रिपीट करूया. खूप छान धडा तुमचा आणि रेग्युलर आपल्या आयुष्य म्हणजे आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड या सर्व गोष्टी आहेत. योगर्टचं उत्पादन कसं केलं जातं. तर जे लॅक्टोबॅसिलाचे जीवाणू आहेत त्यांच्या मदतीने विरजन करून किंवा विरजन वापरून तयार झालेल्या दह्याला आपण योगर्ट असं म्हणतो. कारण आपण या दही जे तयार होतं ना त्या दह्याला आपण योगर्ट असे म्हणतो. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय करतो, विरजन करतो. त्याचे तुम्हाला औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधामध्ये प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. तुम्हाला सर्वांना माहित असेल की दुधाची पावडर सुद्धा बाजारामध्ये मिळते आणि ज्या ज्या ठिकाणी दुधाची सोय नाही म्हणजे दररोज दूध त्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी दुधाची पावडर वापरली जाते चहा बनवण्यासाठी. तर इथे ही दुधाची पावडर या दुधामध्ये मिक्स केली जाते. दूध तापवलं जातं, थोडंसं कोमट केलं जातं, वॉर्म केलं जातं किंवा ल्यूकवॉर्म म्हणतात त्याला. आणि त्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचे एकाच एक मिश्रण मिसळले जाते. स्ट्रेप्टोकोकसमुळे काय होतं, लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनतं आणि दह्याला काय होतो, घट्टपणा येतो. दह्याला काय होत असतो, घट्टपणा येतो. लॅक्टोबॅसिलसमुळे काय होतं, तर ऍसिडाल्डिहाइड सारखी यौगिके बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळत असतो. योगर्टमध्ये आताशा फळांचे रस, आताशा म्हणजे आता फळांचे रस वगैरे मिळून त्याचे स्वाद निर्माण केले जातात. जसं स्ट्रॉबेरीचं योगर्ट, बनाना योगर्ट वगैरे. योगर्टचं जर पाश्चरीकरण जर केलं, पाश्चरायझेशन केलं योगर्टचं, तर ते तुम्हाला जास्त काळ टिकवता येतात. जास्त टिकवता येतात. त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म सुद्धा वाढतात. प्रोबायोटिक समजलं. तर आपण दोन गोष्टी पाहिल्या. पुढे पाहणार आहोत आपण लोणी किंवा बटर. लोणी किंवा बटर काय बघा पुढे. एक मिनिट बघा ना. सॉरी, चलो. सो बटर बघा काय आहे. लक्ष द्या. बटर म्हणजे काय. सो द बटर, two types of butter like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for the production of cultured variety. अशा दोन प्रकारचे बटर किंवा लोणी या ठिकाणी वापरलं जातं कमर्शियल प्रोसेसला किंवा कमर्शियल मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल लेवलला वगैरे. बघा, तर स्वीट क्रीम नावाचं एक बटर आणि कल्चर्ड असे दोन प्रकार यामध्ये वापरले जातात. ज्यापैकी कल्चर्ड प्रकारातील जे उत्पादन आहे त्यात सूक्ष्मजीवांचा सहभाग होतो. इथे तुम्हाला बटर दाखवलेलं आहे. पुढे तुम्हाला पाहायचं आहे चीजची निर्मिती कशी होते, चीजचं प्रोडक्शन कसं होतं ते तुम्हाला पाहायचं आहे. खूप छान धडा आहे तुमच्या अभ्यासासाठी. लक्ष द्या चीजचं. ज्या मुलांनी टॉम अँड जेरी वगैरे खूप पाहिलं असेल त्यांना हे चीज वगैरे आणि आता मग काही नवीन नाही राहिलं आपल्यासाठी. हा जो प्रकार आहे चीज वगैरे तुम्हाला तुमच्या नेहमीसारखा झालेला आहे. बाहेर जाताना तुम्ही चीजचे बर्गर, चीजचे पिझ्झा वगैरे खायला असाल. तर चीज प्रोडक्शन कसं होतं बघा. चीज इज प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क. लक्षात घ्या, गाईच्या दुधापासून चीज बनवलेलं जातं जे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. फर्स्ट काय करतात बघा. केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris and Streptococcus thermophilus are mixed with the milk. हे तीन सूक्ष्मजीव या ठिकाणी मिक्स केले जातात. Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris and Lactobacillus thermophilus. It imparts sourness to the milk. थोडासा काय तो sourness या ठिकाणी येत असतो. After this, what happens to impact the dense mixed texture? Whey म्हणजे काय, तर वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. हे वे आहे ना, वे म्हणजे काय, वॉटर इन द योगर्ट हे आपल्याला काय लागतं, रिमूव्ह करावं लागतं, काढून टाकावं लागतं. देन अन एन्झाइम rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. तर आधी काय करायचे, ओके, देयर वॉज अन एन्झाइम दॅट इज rennet. इट इज obtained from the alimentary canal of cattle. कॅटल म्हणजे गाई गुरे, लक्षात घ्या, गाई गुरे ते यूज करायचे. However, an enzyme protease, आता हा protease नावाचा एन्झाइम वापरता. protease obtained from fungi is used at present to produce vegetarian cheese. The whey is separated from yogurt, which has some other uses. Then the process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing,
rubbing, salting, and mixing of essential microbes, pigments, and flavors. Then cheese is pressed and it cut into various pieces and stored रॅपनिंग, बरोबर की नाही, स्टोर फॉर रॅपनिंग. अशा प्रकारे चीज या ठिकाणी बनवलं जातं. रिपीट करतो प्रोसेस तुमच्यासाठी परत बघा. तर हे चीजची निर्मिती कशी करतो आपण, सर्वांना थोडं पुन्हा एक आयडिया येऊन जाईल बघा. तर जगभर जे मोठ्या प्रमाणामध्ये चीज वापरलं जातं, जगभरामध्ये जे मोठ्या प्रमाणात चीज वापरलं जातं ना, तर त्यामध्ये एक सेकंड, हा चला लक्ष द्या. तर जगभर मोठ्या प्रमाणात जे उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा या ठिकाणी वापर केला जातो आणि चीज बनवले जाते. सर्वप्रथम काय करतात, तर दुधाचे रासायनिक आणि सूक्ष्म जैविक परीक्षण होते, टेस्टिंग होते. दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस प्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस नावाचे जे काही हे जे सूक्ष्मजीव आहेत आणि रंग हे मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येत असतो, काय तो सॉरनेस किंवा आंबटपणा. त्यानंतर दह्यामधील पाणी म्हणजे काय व्हे काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. यासाठी काय करतात, तर जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला एक रेनेट नावाचा रेनेट विकर पूर्वीपासून वापरत येत असे. पण हल्ली कवकांपासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणतात, ज्याला शाकाहारी लोक असतात ना, त्यांना हे उपयोगी येतं शाकाहारी लोकांसाठी, कारण सगळेच लोक काही नॉन व्हेजिटेरियन नसतात. आणि त्यानंतर काय करतात, तर दह्यातून पाणी वेगळे काढले जाते. दह्यातून काय केलं जातं, पाणी वेगळे काढले जाते, ज्याचे इतर काही उपयोग सुद्धा असतात. घट्ट दह्याचे तुकडे कापणे, त्याचबरोबर धुणे, रगडणे इत्यादीसाठी मीठ घालणे, त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे काय केले जातात, तुकडे केले जातात आणि ते परिपक्वासाठी म्हणजेच रॅपनिंगसाठी साठवून ठेवले जातात. अशा प्रकारे प्रक्रिया होते आपल्या चीजची. पुढे बघा. आता हे तुम्हाला दिले जसं विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर यूज इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल ना, चीजची एक अशी मोठी आपण कसं स्लाइस टाइपच एक चीज तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड केलं जातं किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केलं जातं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाइप्स ऑफ चीज, वेगवेगळे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेले असतील. So during industrial production of milk products, strict cleanliness and sterilization is essential as bacteria can be attacked by viruses. लक्षात घ्या. तर या बॅक्टेरियाला सुद्धा व्हायरस अटॅक करू शकतात. आता व्हायरस शब्द ऐकलं की आपल्याला टेन्शन येतं, कोरोना व्हायरस. परंतु असं नाहीये. देर आर व्हेरियस डिफरंट टाइप्स ऑफ व्हायरसेस अवेलेबल ऑर प्रेझेंट इन द होल वर्ल्ड. खूप प्रमाणात ते असतात आपल्याकडे. आणि इव्हन bacteria are attacked by viruses. Hence, virus-resistant varieties of bacteria are developed. Recently, use of mutant varieties of bacteria has been increased artificially. आता म्युटंट म्हणजे काय होतं, तो म्युटंट मध्ये त्यांच्यामध्ये काही जेनेटिक चेंजेस केले असतात, जेणेकरून हे जे व्हायरस आहे त्याच्यावर अटॅक करू शकणार नाही. आणि जरी केला तरी ते पुढे जिवंत राहू शकणार नाहीत, पण व्हायरसेस. So artificially some strains are developed that will help to avoid unnecessary steps or materials. Freshly prepared cheese is always soft, that is cottage cheese, cream cheese, mozzarella cheese, right? Mozzarella cheese. तुम्ही शब्द ऐकला असेल मोझोरेला, बरोबर? कधी पिझ्झा हट किंवा डॉमिनोज मध्ये गेला तर तिथे सगळ्यात आवडता जो पिझ्झा असतो लोकांचा तो असतो मोझोरेला. On storing for 3 to 12 months, semi-hard cheddar cheese is formed, whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese called Parmesan cheese is formed. समजतंय? ठीक आहे, वेगळी चीज आपण या ठिकाणी पाहतो. परत सांगू मला. तर पिझ्झा, बर्गर, सँडविच यामध्ये जे काही हे जे पाश्चिमात्य पदार्थ आहे, ज्याला आपण वेस्टर्न फूड्स म्हणतो, या खाद्यामध्ये चीजचे वेगळे प्रकार कोणकोणते आहेत, त्यामध्ये काय फरक तुम्हाला असेल. तर दुग्धजन्य पदार्थाच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते. लक्षात घ्या, खूप स्वच्छ पदार्थ असतात. जे काही पदार्थ आपण अमूल आहे, अमूलचं तुम्ही दूध घेता, अमूलचं बटर आपण घेतो, अमूलचं दही घेतो आपण. अमूल म्हणजे मी एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही कोणते घ्या, तसं काही नाही, सगळे सारखेच असतात, प्लस मायनस गोष्टी असतात फक्त. परंतु हे जे पदार्थ बनतात आपण त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. का? कारण आपल्याला माहित आहे की हे पदार्थ खूप स्वच्छ ठिकाणी बनलेले असणार आणि ते असतातच. त्यामुळे आपण खूप थोडी काळजी घेतो. कुठलाही पदार्थ घेतो आपण लोकल वस्तू किंवा आपण थोडंसं म्हणतात ना, चांगल्या वस्तू घेण्याचा विचार लोक करत असतात. आणि निर्जंतुकीकरण करावे लागते. या ठिकाणी काय होतं, कारण जीवाणूंना विषाणूपासून धोका असतो, म्हणून काय करतात, तर जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित केल्या जातात.
सो औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तित प्रजातीचा, ज्याला म्युटेटेड स्ट्रेन म्हणतात, ऑफ मायक्रोब्सचा वापर वाढलेला आहे. उत्पादनासाठी आवश्यक असणारेच बदल घडून आणतील व अनावश्यक प्रक्रिया किंवा पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये कॉटेज, क्रीम, मोझरेला हे चीजचे प्रकार कसे आहेत तर मऊ आहे. तुम्हाला मगाशी मी समजून सांगितलं होतं. हे अगदी ताजे नुकते बनलेले चीज असते, ताजं असतं ते. जर थोडं त्यांना 3 ते 12 महिने जर त्याला जर ठेवलं तर थोडेसे कडक बनतात, त्याला चिडा चीज म्हणतात. आणि जर 12 ते 18 महिने ठेवलं आणि मुरवलं तर त्याला ते कसं होतं, एकदम कडक बनतात. त्याला म्हणतात पार्मेसन चीज म्हणतात. पार्मेसन चीज हे 3 प्रकार आपण या ठिकाणी पहिले जे कुठे वापरले जातात या अशा प्रकारच्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थामध्ये. आता पाश्चिमात्य म्हणण्यापेक्षा आपल्या अनेक लोकांच्या जीवनाचं ते भाग झालेले आहे. आणि आपण सुद्धा कधी मध्ये बाहेर गेलो तर थोडस नवीन काही पदार्थ खाण्याचा लोक प्रयत्न करत असतात. सो व्हॉट आर द प्रोबायोटिक्स गाइस? काय बघा प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स मैं सांगतो what for probiotics food is famous. का बरं probiotics food famous आहे बघा. Probiotics, these are also milk products but contain active bacteria. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय असतात, ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. काय असतात त्याच्यामध्ये? ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. एक्झाम्पल दिले लॅक्टोबॅसिलस. एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम एटसेट्रा. हे सर्व काय असतात त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया ठिकाणी आपण पाहायला मिळतात. So the balance, what they do, या ऍक्टिव्ह बॅक्टेरिया काय करतात, these microbes can maintain the balance of intestinal microorganisms, that is increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes, that is clostridium, right? तर जे बॅक्टेरिया आपल्याला पाहिजे त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात, जे नको त्याचं पॉप्युलेशन डिक्रीज करतात. So probiotic products are available in various forms like yogurt, kefir, sauerkraut, that is pickle of cabbage. बरोबर. कोबी असते ना, कोबी, त्या कोबीचं सुद्धा पिकल बनवतात, म्हणजे मस्त लोणचं बनवतात कोबीचं, कॅबेज. बरोबर. कोबीचं लोणचं बनवायला सॉर्क्रॉट म्हणतात. डार्क चॉकलेट मध्ये सुद्धा हे असं लक्षात घ्या, त्यामुळे डार्क चॉकलेट पण तुम्ही खाल्लं पाहिजे कधी कधी. मिसो सॉप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गे, दॅट इज सी फूड लाईक स्पिरुलिना, क्लोरेल्ला, ब्लू ग्रीन अल्गे एटसेट्रा. या सर्व ठिकाणी प्रोबायोटिक्स असतात. सो वाय दिस प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स. आता का बरं ह्याची एवढं इम्पॉर्टन्स काय या प्रोबायोटिक्स इन रिसेंट डेज? So these products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes. So हे तुम्हाला दिसतं या ठिकाणी. So what they do, ते काय करतात, the useful microbes colony तयार करतात आणि control microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. Useful microbes become inactive due to antibiotics. Probiotics make them active again. ते पुन्हा त्यांना ऍक्टिव्ह करतात. हे कोण? probiotics. Nowadays probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. Poultry मध्ये सुद्धा probiotic वापरले जातात, राईट. परत एकदा पाहूया प्रोबायोटिक म्हणजे काय. मराठीमध्ये सुद्धा प्रोबायोटिकच म्हणतात, काय वेगळा असा शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही. तर हे सुद्धा दुग्धजन्य पदार्थच असतात, पण यांमध्ये क्रियाशील जीवाणू असतात. जीवाणू कसे असतात? क्रियाशील असतात, ते ऍक्टिव्ह असतात, क्रियाशील किंवा ऍक्टिव्ह असतात. आता उदाहरण काय, कोणकोणते जीवाणू असतात? तर लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम हे जीवाणू असतात. हे जीवाणू काय करतात? तर मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, तसेच पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात आणि उपद्रवी सूक्ष्मजीवांना, जसे क्लोस्ट्रिडियम आहे, हे उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत, त्यांना नष्ट करतात. प्रोबायोटिक्स उत्पादनांमध्ये योगर्ट, केफीर, सॉर्क्रॉट किंवा सॉर्क्रॉट म्हणजे कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मिझो सूप, लोणची, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स, जसे गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले, स्पिरुलिना, क्लोरेल्ला, नीलहरित शैवाल्यांचं समुद्री खाद्य अशा विविध रूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सला एवढे महत्व का बरं प्राप्त झालंय? कारण बघा की अन्नपचन
किंवा म्हणतात ना ज्याला डायजेशनचे प्रॉब्लेम्स हे जगामध्ये वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे हा एक मोठा चांगला उद्योग पुढे आलेला आहे. याचे कारण म्हणजे काही उत्पादने आपल्या अन्न मार्गामध्ये काय करतात, उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवत असतात आणि प्रतिक्षमता वाढवत असतात. चयापचय क्रियेत निर्माण झालेले घातक पदार्थांचे दुष्परिणाम ते कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्न मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव सुद्धा काय होतात, अकार्यक्षम होत असतात. कशामुळे, प्रतिजैविक म्हणजे काय, तर अँटीबायोटिक्स. प्रतिजैविक म्हणजे काय, अँटीबायोटिक्स, जे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर कधी कधी डॉक्टर तुम्हाला देतात मोठ्या गोळ्या, तर त्या खाऊन सुद्धा हे अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम कोण करतं, हे प्रोबायोटिक करत असतात. आता हे जे सूक्ष्म तुम्हाला जो फोटो दाखवला, हा फोटो तुमचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर घेतलेला आहे. तर त्यांना पुन्हा पुन्हा करतात आणि अतिसार ज्याला डायरिया म्हणतात, त्याच्या उपचारासाठी तसंच कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर होत आहे. पुढे तुम्हाला पाहायचं आहे पाव कसा बनतो किंवा ब्रेड वगैरे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ आणि कशा पद्धतीने ते केलं जातं, पाव किंवा ब्रेड. सो इन दी अर्लियर क्लास तुम्ही ऑलरेडी 9वी पर्यंत जे काही तुमचे शिकलेले आहात, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहित आहे 9वी पर्यंत जे, एक मिनिट. In the earlier class, you had prepared the solution of dry yeast for observation of yeast. Which substance is prepared by its use on commercial basis? हा प्रश्न आहे तुम्हाला. So how the bread is made, or आपण तो पाव वगैरे म्हणतो. Different types of breads are produced from flour of cereals. Duff is dough म्हणा, duff म्हणा जे असेल ते, is formed by mixing of baker's yeast. Baker's yeast कोणता आहे तर Saccharomyces cerevisiae. Water, salt, and other necessary materials with flour. Due to fermentation of carbohydrates by yeast, sugar is converted into carbon dioxide and ethanol. Dough rises up due to carbon dioxide and the bread becomes spongy. Bread spongy बनतोय ना आपला, जो पाव वगैरे स्पॉन्जी असतात ते कशामुळे, तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडत असतो. Then compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry granule form for domestic use also. तुम्ही जर गेलात आणि इथं दुकानामध्ये जर गेलात, बेकरी किंवा वेगळ्या दुकानामध्ये तुम्ही ईस्ट मागितलं त्यांना, तर तुम्हाला तसे बारीक बारीक असे गोळे असलेले ईस्ट सुद्धा ते तुम्हाला मिळतात डोमेस्टिक वापरासाठी. कारण आता बघा याचा वापर काय झाला की आता सध्या लोक आहे ना, लॉकडाऊनमुळे काय झालं की बरेच लोक पदार्थ शिकलेले आहेत आणि हा जो केक नावाचा प्रकार आहे ना, हा बरेच लोक शिकलेले आहेत. घरच्या घरी केक बनवणं वगैरे, अशा लोकांना आवड म्हणा किंवा काही असेल, त्यामध्ये याचा वापर होतो ईस्टचा वगैरे. ईस्ट प्रोड्यूस्ड फॉर कमर्शियल use contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. Ingredients like vinegar, soya sauce, and मोनोसोडियम ग्लुटामेट, त्याला अजिनोमोटो म्हणतात. हे सर्व शब्द मी ऐकले की तुम्हाला चायनीज खाद्यपदार्थाची आठवण येत असेल. विनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटो that are used presently in popular Chinese food are produced by microbial fermentation. हे जे पदार्थ आहेत ना, विनेगर म्हणजे काय, तर 4% ऍसिडिक ऍसिड असतं. तुम्ही पाहिलं असेल 4% ऍसिडिक ऍसिड असतं विनेगर. सोया सॉस तुम्हाला माहिती असेल, ब्लॅक कलर सोया सॉस असतं आणि हे अजिनोमोटो वगैरे पाहिलं असेल. तर ते सुद्धा अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचे मायक्रोबियल फर्मेंटेशन करून बनलेले असतात. राईट, परत सांगतो बघा. तर पाव किंवा ब्रेड कसं बनवतात किंवा काय त्याची वैशिष्ट्य आहेत बघा या ठिकाणी. तर धान्यांच्या पिठांपासून पावांचे विविध प्रकार बनवले जातात. पाव किंवा ब्रेड हे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला माहित असेल बाजारात गेल्यानंतर वेगवेगळे प्रकार त्याचे पाहायला मिळतात. आपण आपल्याला जे आवडेल ते घेतो त्या ठिकाणी. पिठामध्ये बेकर्स ईस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सर्व्हिसिए किंवा सेरविसी, पाणी, मीठ आणि इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. ईस्टमुळे काय होतं, तर ईस्टमुळे जे पिठातील कर्बोदक असतं त्याचं किण्वन होतं. काय त्याचं किण्वन होतं, फर्मेंटेशन होतं आणि त्याचं शर्करेचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं आणि इथेनॉल मध्ये होतं. आता कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतं, पीठ फुगतं. काय होतं, पीठ फुगतं कारण तो वायू बाहेर पडत असतो. कोणता वायू, कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे, हा बाहेर पडत असतो. तो बाहेर पडताना काय करतो, तो त्या पावाला फुगवतो आणि त्यातून बारीक 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 जाळी तयार होते आणि भाजल्यानंतर पाव कसा होतो, जाळीदार होतो. हे सर्वांना आपल्याला माहित आहे. ब्रेड म्हणा किंवा पाव म्हणा, ब्रेड म्हणा किंवा पाव म्हणा, हे सर्व आपल्याला
जस्ट व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित म्हणजे कम्प्रेस्ड ईस्टचा वापर होतो, तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या दाणेदार स्वरूपामध्ये उपलब्ध असते. देन व्यावसायिक उपयोगासाठी बनलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यामुळे काय होतं, ईस्ट वापरून बनवलेली पाव आणि इतर उत्पादने पौष्टिक सुद्धा ठरतात. हल्ली लोकप्रिय जे तुमचे चायनीज खाद्यपदार्थ आहे, त्यामध्ये व्हिनेगर वापरतात, सोया सॉस वापरतात, मोनोसोडियम ग्लुटामेट वापरतात. हे सर्व जे पदार्थ आहेत ना, हे सर्व पदार्थ ज्याला अजिनोमोटो म्हणतात, हे सर्व तिन्ही घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने सुद्धा आपल्याला किण्वनानेच मिळवतात. समजलं? पुढे आपल्याला पाहायचं व्हिनेगर. मग सांगितलं होतं व्हिनेगर म्हणजे काय, तर 4% ॲसिटिक ऍसिड, जे खूप आंबट असतं. 4% ऍसिड जे खूप आंबट आपल्याला पाहायला मिळतात. So vinegar production is what, guys? Vinegar is used in each country for the world to impart sour taste to food materials. अगदी आपण जे बाजारातून आणलेलं जे लोणचं असतं, त्या लोणच्यामध्ये सुद्धा ह्याचा थोडासा वापर केला जातो, म्हणून ते खूप आंबट असतं. घरचं लोणचं आणि बाजारातलं लोणचं यामध्ये फरक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. कशामुळे? या व्हिनेगरमुळे. अँड फॉर प्रिझर्वेटिव्ह ऑफ पिकल्स, सॉस, केचप या सर्वांमध्ये वापरलं जातं. पिकल्स म्हणजे लोणची, सॉस, केचप, चटनीज मध्ये हे वापरलं जातं. केमिकली काय, तर व्हिनेगर इज व्हॉट, इट इज 4% ऍसिटिक ऍसिड. व्हिनेगर इज व्हॉट, गाईज? इट इज 4% ऍसिटिक ऍसिड. Vinegar is what? It is 4% acetic acid. Yes. Yes. Then here one example of bottle is going to be vinegar. So ethanol, an alcohol is obtained by fermentation of carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar, molasses, starch of the roots with the help of yeast, Saccharomyces cerevisiae. आता तुम्ही हा शब्द वाटत मोलासेस म्हणजे काय, शुगर मोलासेस. तर बघा, ज्यावेळेस शुगर केन किंवा ऊस असतो, शुगर केन किंवा ऊस, तर त्याच्यापासून जेव्हा शुगर ज्यूस वेगळा केला जातो किंवा ऊसाचा रस वेगळा केला जातो, शुगर ज्यूस, राईट. तर ते जे उरतं त्याला चिपाड म्हणतो ना आपण, त्याला मोलासेस म्हणतात. त्याच्यापासून काय बनवतो आपण, इथेनॉल वगैरे बनवत असतो. सॉरी, पुढे बघा काय. देन Aspergillus oryzae एक डायग्राम दाखवला आहे. Yes. So mixture of bacterial strains like Acetobacter and Gluconobacter, Acetobacter and Gluconobacter, please mute your sound, guys, is mixed with the ethanol for its microbial degradation. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid is separated from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of sulfur dioxide gas is mixed to produce vinegar. खूप छोटं अमाउंट वापरले जाते. Soya sauce, आठवलं, soya sauce is produced by fermentation of mixture of flour of wheat and or rice and soybean with the help of fungus Aspergillus oryzae. Aspergillus oryzae. दिसतं मला त्या फंगसचा उपयोग करून सोया सॉस बनवलेलं असतं, राईट. सोया सॉस सगळ्यांना माहित असेल, बऱ्याच मुलांच्या घरात तर मला वाटतं या वेळात, या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी घरी पण खूप प्रयत्न केला असेल वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा. तर काय व्हिनेगरचं उत्पादन बघा, तर जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाद्यपदार्थांना थोडंसं किंवा मोठ्या प्रमाणात आंबटपणा आणण्यासाठी, तसंच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ आपल्या घरी, मी तर म्हणतो बऱ्याच लोकांच्या घरी असतात आणि आहेतच. हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर होत असतो. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे काय, तर 4% ऍसिटिक ऍसिड असतं. ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COOH. याची जर रचना आपण करायला गेलो, बघा तुम्हाला थोडंसं सांगतो, याची रचना केली आपण तर तुमची ती रचना अशी होते, सी बघा इथे तुमचा येतो CH3, म्हणजे हा तुमचा H 3 वेळा या ठिकाणी येतो बघा. मुद्दाम तुम्हाला मी इथे दाखवतो करून तुम्हाला, इथे CH3 COOH आणि या ठिकाणी फक्त एक डबल बॉन्ड येतो. अशी जी रचना आहे आपल्या या ऍसिटिक ऍसिड CH3COOH. इथे डबल बॉन्ड का येतो, कारण कार्बनचे 4 व्हॅलेन्सी असते, त्यामुळे कार्बनला 4 बॉन्ड लागतात. इथे ऑक्सिजनला ऑक्सिजन व्हॅलेन्सी 2 असल्यामुळे ते बॉन्डिंग होते. जाऊ दे, तो विषय आपल्या इथे परत इथे जायचं नाही. तर फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची
मळी, मुळांची स्टार्च असे कार्बनिक पदार्थांचा जो उपयोग आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिस या कवकाच्या सहाय्याने करून काय म्हणतात, इथेनॉल तयार केलं. काय तयार झालं, इथेनॉल बनतं. काय बनतं, इथेनॉल. ठीक आहे. इथेनॉल काय आहे, अल्कोहोल आहे. लक्षात घ्या, इथेनॉल काय आहे, अल्कोहोल आहे. आता हे जे इथेनॉल आहे याचं प्रमाणच, इथेनॉल जे आहे ना त्या इथेनॉलचं वेगळं प्रमाण या ठिकाणी वापरून काय केलं जातं, तर वेगळ्या प्रकारचे जे काही पेय आहे त्या ठिकाणी बनवले जातात. इथेनॉल मध्ये ऍसिटोबॅक्टर प्रजाती, इथेनॉल मध्ये काय करतात, तर ऍसिटोबॅक्टर प्रजाती ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकोनोबॅक्टेरिया जीवाणूंचे मिश्रण मिळवतात. त्याचे सूक्ष्मजीव अपघटन केले जाते. असिटिक आम्ल आणि इतर उत्पादने यापासून मिळत असतात. मिश्रणांचे विरलन करून त्यातून ऍसिटिक आम्ल वेगळे केले जाते. पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ऍसिटिक आम्लांचे विरंजन करतात, पाश्चरीकरण करतात. थोडंसं अत्यल्प प्रमाणात सल्फर डायऑक्साईड मिसळून काय तयार होतं, विनेगर तयार होतं, 4% ऍसिटिक ऍसिड. आता गहू किंवा तांदळाचे जे पीठ असतं ना, गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीन यांचं मिश्रण असतं. त्या मिश्रणमध्ये ऍस्परजिलस ऑरायझे नावाचं कवक ऍड करतात, कवक मिळवतात. हे बघा, हे ऍस्परजिलस ऑरायझे आणि किण्वन प्रक्रिया घडते आणि तुम्हाला काय मिळतं, सोया सॉस मिळतो, जो आपल्या वेगळ्या पदार्थ चायनीज पदार्थामध्ये वापरलेला असतो. समजतंय. नेक्स्ट थिंग इज प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस. प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस, बेवरेजेसचा अर्थ होतो पेय जे आपण पितो. फ्रूट आहे कॅफे अराबिका, कॅफे अरेबिका किंवा अराबिका जे असेल ते, याच्यामध्ये मायक्रोब यूज होतो, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. रोल ऑफ मायक्रोब, काय रोल आहे त्याचा, तर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रुट्स आणि तुम्हाला काय मिळतं, कॉफी मिळते. व्हॉट डू यू गेट, यू गेट अ बेवरेज दॅट इज नोन एज कॉफी, राईट. सेकंड आहे थिओब्रोमा कोका किंवा काको जे असेल ते. मायक्रोब्स आहे कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया किंवा पिशिया जे असेल ते, आणि सॅक्रोमायसिस. व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स गाइज हियर, काय रोल आहे, तर सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट, सेम रोल आहे. आणि तुम्हाला मिळतं कोको, काय तुम्हाला कोको, राईट. त्यानंतर फ्रूट आहे ग्रेप्स, द्राक्ष. सॅक्रोमायसिस सर्व्हिसी आहे, काय करतो, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, आणि तुम्हाला मिळते वाईन, वाईन नावाचा पेय या ठिकाणी मिळतं. ऍपल मध्ये सुद्धा सॅक्रोमायसिस सर्व्हिसी तुम्हाला मिळतं, आणि याचं फर्मेंटेशन होऊन तुम्हाला काय मिळतं, सायडर नावाचं काय मिळतं, बेवरेज मिळतं. सायडर नावाचं बेवरेज या ठिकाणी मिळतं. समजतं तुम्हाला. तुम्हाला चित्र पण या ठिकाणी दाखवलेली बघा इथे. सॅक्रोमायसिस सर्व्हिसेस तुम्हाला अशा प्रकारे दिसतात सूक्ष्म इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. आणि हे वेगळे फ्रुट्स आहेत तुमचे, वेगळे फ्रुट्स तुम्हाला कोको सीड आहे, कॉफीचे वेगळे सीड आहेत वगैरे वगैरे. हे तुम्हाला कोको जे काही चॉकलेट वगैरे असतं ना, चॉकलेट त्याच्यामध्ये हे वापरलं जातं कोको. चला परत सांगतो एकदा मराठीमध्ये. खूप सुंदर आहे बाळांनो. आणि पेय निर्मिती, प्रोडक्शन. फळ आहे कॅफिया अराबिका, सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रोइस. सूक्ष्मजीवाचे कार्य असतं फळातून बिया वेगळ्या करणे, आणि तुम्हाला मिळते कॉफी. त्यानंतर थिओब्रोमा कॅको, कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया आणि सॅक्रोमायसिस हे सूक्ष्मजीव आहेत. याचं कार्य पण तेच आहे सूक्ष्मजीवांचं. या ठिकाणी फळातून बिया वेगळे करतात आणि तुम्हाला मिळतं कोको, काय मिळतं तुम्हाला, कोको. त्यानंतर आहे फळ आहे द्राक्ष, काय फळ, द्राक्ष आहे, सूक्ष्मजीव आहे, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी आहे. रसाचं किण्वन करतात, फर्मेंटेशन करतात, तुम्हाला काय मिळतं, वाईन मिळते. आणि सफरचंदाचं सुद्धा काय करतात, हेच सूक्ष्मजीव आहेत. सफरचंदाचं सुद्धा सूक्ष्म काय करतात, किण्वन करतात, आणि तुम्हाला काय मिळतं, सिडार मिळतं. काय मिळतं, सिडार नावाचं पेय मिळतं. असे वेगळे पदार्थ आपल्याकडे आहेत. तिथे तुम्हाला दिलेले पण आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिसी आहे. त्यानंतर कॉफीचे फळ आणि बिया, कॉफीचे फळ आणि बिया, आणि कोको बिया. तुम्हाला काय जायचं, आता तुम्हाला जायचं मानवी पचन संस्थेत श्रवणारे विकर काम करतात, आणि अशा विकरांची नावे तुम्हाला पाहिलेली आहे, विचारलेली आहे. आपल्या पचनक्रियेमध्ये सुद्धा आपली जी काही सिस्टम आहे, कोणती सिस्टम आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, त्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव आहेत, ते आपल्याला उपयोगी पडतात, राईट. चलो. So which functions are performed by enzymes secreted or secreted in human digestive system? आपल्या जी digestive system आहे, it starts from the mouth, okay, and ends at the anus. So याच्यामध्ये कोणकोणते enzymes असतात, and give names of some enzymes. कोणकोणते नाव तुम्हाला विचारलेली आहे. So what are microbial enzymes, guys? Nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industry. तुम्हाला सर्वांना माहित आहे की people are generally avoiding many chemical things. chemical things वापर लोक कमी करून
जे काही जैविक आहे वगैरे त्याचा वापर लोक या ठिकाणी करण्याकडे प्राधान्य देत आहेत. Microbial enzymes are used, right? So these enzymes are active at low temperature. These enzymes are active at low temperature, pH, and pressure, due to which energy is saved and erosion-proof instruments are also not necessary. Enzymes carry out specific processes, hence unnecessary byproducts are not formed, due to which expenses on purification are minimized, right? पुढे जातो बघा. In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. पुन्हा त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे such enzymes are eco-friendly. हा शब्द खूप आता आपण हा शब्द बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. इको फ्रेंडली गोष्टी, बऱ्याच गोष्टी बाजारामध्ये आहेत इको फ्रेंडली, निसर्ग पर्यावरणपूरक. Some examples of microbial enzymes are oxidoreductase, transferase, hydrolysis, lyase, isomerase, ligases, etc. परत सांगतो जरा, त्याच्याबद्दल जायचं सगळंच. बघा, तर सूक्ष्मजीव जैविक काय आहे, जैविक सूक्ष्मजैविक विक्रिया काय बघा. तर रसायन उद्योगामध्ये आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी, उत्प्रेरक म्हणजे काय, कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक. आता कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरकची व्याख्या काय आहे, तर असे जे पदार्थ असतात जे एखाद्या रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, फक्त त्या रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतात. ते जस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन बट दे डू नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन. समजलं? दे डू नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन, दे जस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. प्रक्रियेचा वेग वाढवतात, प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, त्याला कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक म्हणतात. आता साहजिकच आहे, एखादी प्रक्रिया पटकन घडली तर तेवढा वेळ असतो आणि तेवढं प्रोडक्शन जास्त होतं. ही विक्रिया वापरली जातात. तापमान, पीएच, दाब यांची पातळी कमी असताना ही विक्रिया कार्य करतात. त्यामुळे ऊर्जेची बचत होते. महागड्या क्षणनिरोधक उपकरणांची गरज असते का? नाही. विक्रिया विशिष्ट क्रियाच घडवून आणत असतात. अनावश्यक उप उत्पादित बनत नाही. शुद्धीकरणाचा खर्च पण कसा होतो? कमी होत असतो. त्याचबरोबर सूक्ष्मजैविक विक्रियांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. ते होतच नाही पदार्थ. तसं विक्रियांचा पुनर्वापर सुद्धा करता येतो. म्हणून अशी विक्रिया पर्यावरण स्नेही असतात, इको फ्रेंडली असतात किंवा पर्यावरण स्नेही असतात. एक्झाम्पल मग वाचले आपण, ऑक्सिडोरिडक्टेज आहे, ट्रान्सफरेज आहे, हायड्रोलिसिस आहे, लायसेस आहे, आयसोमरेजेस आहे, लायगेजेस आहे, त्यांची उदाहरणं आहेत. एक मिनिट. आता अजून काय काय त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिली बघा इथे. सो प्रोसेसेस, विच आर द प्रोसेसेस गाईज? So process of dirt muck removal occurs at low temperature due to mixing of enzymes with detergents. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour and by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extracts, textile, leather, paper, etc. समजतंय? तर डिटर्जंट आपण वापरतो, डिटर्जंट जे घरामध्ये वापरतात, कपडे स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट वापरतात, डिटर्जंट पावडर वगैरे, त्यामध्ये विक्रिया मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानात सुद्धा घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विक्रियांची क्रिया घडवून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप तयार सरबतचे माध्यम बनवतात. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विक्रिया वापरली जातात. बरोबर. पुढे बघा काय दिलं तुम्हाला तिथे. तर हे बघितलं आपण, विक्री पाहिले, एन्झाईम्स पाहिले. शीतपेयामध्ये सुद्धा आईस्क्रीम वगैरे आहेत किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, त्याच्यामध्ये किंवा केक आहे, यामध्ये सुद्धा वेगळे रंग आणि स्वाद वेगळे वापरले जातात. हे रंग, सुगंध खरोखर फळापासून मिळवलेले असतात का? नाही. लक्षात घ्या, बऱ्याच पदार्थावर लिहिलेलं असतं की वी डू नॉट ऍड फ्रुट्स, वी डू नॉट यूज फ्रूट. बरेच पदार्थ बघा, किंवा तुमच्या शीतपेयामध्ये कोल्ड्रिंक्स वापरलं असतं की वी डू नॉट यूज फ्रूट. अगदी बऱ्याच पदार्थामध्ये वापरलेलं असतं. तर त्याचबरोबर शीतपेय जे असतं तुमचे, सरबताच्या बाटल्या, आईस्क्रीमचे वेस्टर्न, इतर छापलेली घटक द्रव्ये आणि प्रमाण तुम्हाला वाचायचं आहे. कधी पण बघा त्याचे प्रमाण तुम्ही वाचा, काय काय घटक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आता त्यातले काही नैसर्गिक घटक असतात, काही कृत्रिम घटक सुद्धा त्याच्यामध्ये असतात. हे तुम्हाला ठरवायचं आहे. राईट. जाऊया पुढे आपण.
So there are some organic acids used in various commercial products and microbes useful for the same. आता सोर्स दिला तुम्हाला शुगर, बीट, मोलासेस, अमोनिया सॉल्ट. यामध्ये मायक्रोब असतात ब्रेव्हिबॅक्टेरियम अँड कोरायनोबॅक्टेरियम. अमिनो ऍसिड तयार होतं एल ग्लुटामिक ऍसिड आणि याचा यूज कुठे होतो तर प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण अजिनोमोटो असे म्हणतो, या ठिकाणचा वापर होतो. नंतर सोर्स आहे तुमचं शुगर, मोलासेस अँड सॉल्ट. Microbe is Aspergillus niger. Amino acid is citric acid. It is used in drinks, toffees, chocolates. Production मध्ये या ठिकाणचा वापर केला जातो. Then you have glucose, corn, steep आणि liquor. Corn मध्ये मका. Aspergillus niger, same microbe is used. Amino acid is gluconic acid. Production of minerals used as supplement for calcium and iron. तर कॅल्शियम आयरनचे जे सप्लिमेंट आहे त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. कारण आपल्या शरीरामध्ये म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा कॅल्शियमची कमतरता बऱ्याच लोकांना भासते आणि आयरनची कमतरता. मुलींना हा त्रास सहसा जास्त असतो मुलांपेक्षा, पण सहसा मुलींना त्रास जास्त असतो आयरनचा वगैरे, पण कोणालाही होऊ शकतो असं काही ठरलेलं नाहीये. देन मोलासेस, कॉर्न, स्टिप लिकर, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. लॅक्टोबॅसिलस तयार होतो आणि इट इज अ सोर्स ऑफ नायट्रोजन अँड प्रोडक्शन ऑफ व्हायटॅमिन्स. मोलासेस, कॉर्न, स्टिप लिकर या ठिकाणी तयार होतो ऍस्परजिलस इटाकोनिक ऍसिड. त्याचा उपयोग होतो पेपर, टेक्सटाईल, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आणि गम प्रोडक्शन मध्ये. राईट. अजून काय का बघूया पुढे. एवढंच आहे. चलो जाएंगे तो रिपीट करूया पुढे तुमच्यासाठी सर्वांसाठी. तर व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी काही सेंद्रिय आम्ले आहेत आणि त्यांचे काही त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव. तर ऊस असेल किंवा बीट असेल यांची जी मळी किंवा अमोनिक क्षार आहे याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहेत ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरिने बॅक्टेरियम. एल ग्लुटामिक ऍसिड तयार होतं, त्याच्यामुळे काय मिळतं मोनोसोडियम ग्लुटामेट मिळतं, ज्याला अजिनोमोटो असे म्हणतो आपण. दुसऱ्या तुम्हाला ऊसाची मळी किंवा क्षार ऍस्परजिलस नायगर सायट्रिक आम्ल तयार होतं पेय, गोळ्या आणि चॉकलेट उत्पादन. ग्लुकोज व कॉन्स्टेप लिकर त्याच्यामध्ये ऍस्परजिलस नायगर तयार होतं. ऍस्परजिलस नायगर वापरलं जातं. सेंद्रिय आम्ल होतं कोणतं ग्लुटानिक आम्ल. कॅल्शियम आणि लोह कमतरता भरून काढणारे जे काही उत्पादन असतं क्षारांचे उत्पादन त्यासाठी त्यामध्ये वापरले जातात. बऱ्याच वेळा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काही लोकांना सांगतात तुमच्या शरीरामध्ये लोह कमी किंवा रक्त कमी आहे. रक्त कमी म्हणजे काय तर आयरन कमी आहे, बरोबर, हिमोग्लोबिन कमी आहे असं डॉक्टर म्हणतात. आपण ज्या वेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात रक्त चेक करा तर एक टेस्ट असते, त्यात सीबीसी म्हणतात, कम्प्लीट ब्लड काउंट. असं थोडं. मळी आणि कॉन्स्टिप लिकर लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी लॅक्टिक ऍसिड होतं. नायट्रोजनचा स्रोत आहे ते आणि जीवनसत्वाचे उत्पादन ठिकाणी होते, व्हायटॅमिन्सचं प्रोडक्शन. मळी व कॉन्स्टिप लिकर ज्याच्यामध्ये ऍस्परजिलस फेरियस आणि ऍस्परजिलस इटॅकॉनियस आहे. इटाकॉनिक आम्ल त्या ठिकाणी तयार होतं. कागद, वस्त्र, लॅक्टिक ऍसिड उद्योग आणि डिंक त्या ठिकाणी प्रोडक्शन होत असतं. तर अशा प्रकारे हा आपला एक धडा पूर्ण होणार नाहीये. मी या ठिकाणी थांबून आपला दुसरा अभ्यास या ठिकाणी पूर्ण सुरू करूया.